कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये। अकरुण करुणावर्णालय भक्त कामकल्पद्रू योग्यांचं निजधाम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे अनेकविध ग्रंथ या पृथ्वी तलावरती निर्माण झाले आहेत। आपण श्रीधर स्वामींनी लिहिलेला रामविजय ग्रंथ त्या ग्रंथाच्या आधारे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करू, रामायण समजून घेण्याचा प्रयत्न करू, प्रभू रामजीचं जीवन चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करू। आपण आजच्या भागामध्ये रावणाचा जन्म कसा झाला, रावण कोणाचा पुत्र आहे, रावणाच्या वडिलाचं नाव काय, आज्याचं नाव काय, आजीचं नाव काय, पंजाचं नाव काय, पंजीचं नाव काय, खापर पंजाचं नाव काय, एवढा इतिहास पाहणार आहोत। काल आपण बघितलं ब्रह्मदेवाच्या पोटी एक लेकरू जन्माला आलं, पौलत्स्य ऋषी। ते पौलत्स्य ऋषीचे चारही वेद मुखोद्गत होते। त्या पौलत्स्य ऋषीला तृणबिंदू नावाचा एक ऋषी त्याने आपली देववर्णी नावाची मुलगी देऊ केली। बघा, ब्रह्मदेवापासून पौलत्स्याचा जन्म झाला। पौलत्स्याला तृणबिंदूने आपली कन्या देऊ केली, तिचं नाव देववर्णी। ती देववर्णी पुलत्स्याची गृहिणी झाली, घर मालकीन झाली। आता तिला एक पुत्र तिच्या पोटी जन्माला आला, त्या पुत्राचं नाव विश्रवा। त्या विश्रवाला भारद्वाजाची मुलगी देण्यात आली। त्या भारद्वाजाच्या मुलीपासून महासतीपासून एका लेकराचा जन्म झाला, त्याचं नाव कुबेर। विश्रव्यापासून त्याचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव वैश्रवण। कुबेराचं दुसरं नाव काय? कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः म्हणतो की नाही आपण। कुबेराचं नाव वैश्रवण आहे। त्याचबरोबर या कुबेराने फार घनघोर तप केलं, तपाच्या प्रभावाने कमल हे ज्याचं आसन आहे असा ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतला आणि त्या ब्रह्मदेवाकडून सोन्याची नगरी मागितली। ब्रह्मदेवाने पूर्वी विधीने लंका निर्मिली, ती दानवी बळीची घेतली, मागोती निर्जरी सोडविली, मग ती दिली कुबेरा ते। पूर्वी ब्रह्मदेवाने लंका तयार केली होती, पण ती आसुरांनी हिसकावून घेतली होती। ती पुन्हा फार प्रयत्नाने निर्जरी म्हणजे फार प्रयत्नाने सोडवली, आणि सोडवलेली नगरी लंका नगरी, सोन्याची नगरी, ही कुबेराला देऊ केली। कोणी? ब्रह्मदेवाने। त्यावेळेला पाताळीचा दैत्य असला सुमाळी, हा पाताळातून वर आला, भूमंडळावरती फिरू लागला, ब्राह्मणाच्या वेशात आला आणि त्याने लंका नगरी पाहिली। तो म्हटला, ही लंका नगरी आमची आहे, की आम्हाला मिळाली पाहिजे, मग काही झालं तरी चालेल, पण आता काय करावं? मग विचार केला, या नगरीचा सध्या राजा कोण आहे? कुबेर आहे। मग कुबेराच्या असलेल्या लंकेमध्ये आपल्याला आपलं राज्य प्रस्थापित करण्याकरता कुबेराच्या बापालाच आपण दुसरं लग्न करायचा सल्ला देऊ। कुबेराचा बाप नाव विश्रवा। विश्रवाकडे आले आणि विश्रवाला सांगितलं, तुम्ही माझ्या मुलीसोबत विवाह करा, लग्न करा। सुमाळी नावाचा दैत्य त्यांनी आपली असलेली मुलगी, ती मुलगी कोणाला देऊ केली? विश्रवाला देऊ केली।
पण विश्रवाकडे येत असताना तो साधूचा रूप घेऊन आला की साधू वेश धरून शुद्ध यात्रेसी फिरती जैसी मैंद कि वाट पाडे निरंजनी शुद्ध सिद्ध होऊन बैसले. ज्या पद्धतीने साधूचा वेश धारण करून बहुरूपी फिरतात किंवा खोटारडे लोक फिरतात, दांभिक लोक फिरतात, की वाट पाडे निर्जनी शुद्ध सिद्ध होऊन बैसले. जे वाटपाडे असतात, वाटमारी करणारे, ते काय करतात, ज्या मार्गाने वाटसरू येणार आहेत त्या मार्गाने साधूचं रूप घेऊन बसतात. तो वाटसरू जवळ आला की त्याच्याशी हितगुज साधतात, त्याला आपलेपणाची जाणीव करू देतात. आणि एकदा तो आपल्या आटोक्यात आला हे लक्षात आलं की मग मात्र त्याचा काटा काढतात. अगोदर ते रूप कशाचं घेऊन बसतात, की वाट पाडे निरंजनी शुद्ध सिद्ध होऊन बैसले. असो ऐसा सुमाळी. त्या पद्धतीने हा सुमाळी पाप राशी, साक्षात पापाचा पुतळा होता. त्याने आपली कन्या कैकसी घेऊन आला विश्रव्यापाशी. तो आपली असलेली कन्या कैकसी विश्रव्याजवळ घेऊन आला. प्रार्थने तयासी दिली आणि त्याची प्रार्थना केली, माझ्या मुलीचं काय करा, पाणी ग्रहण करा, स्वीकार करा. आणि ही मुलगी त्या विश्रावाला सुमाळी नावाचा जो दैत्य आहे त्याने आपली कैकसी मुलगी देऊ केली. म्हणे मी अकिंचन ब्राह्मण, एवढे घ्या जी कन्या रत्न. म्हणू लागला मी एक ब्राह्मण आहे. तो एक असा अकिंचन ब्राह्मण आहे, गरीब ब्राह्मण आहे. तुम्ही काय करा, मला तुम्हाला देण्याकरता फार माझ्याकडे काही नाही, तुम्ही काय करा, माझ्याजवळ असलं हे कन्यारत्न आहे, त्या कन्यारत्नाचा स्वीकार करा. एवढे घ्या जी कन्यारत्न, ऋषीचे कापट्य नेणून लाविले लग्न तेसी. तो जो ऋषी होता, कुठला ऋषी, सुमाळी नावाचा ऋषीच्या वेशात आलेला दैत्य. दिसताना ऋषी दिसत होता पण खरा कोण होता, दैत्य होता. आणि तो दैत्य त्याचं कपट विश्रावाच्या ध्यानात आलं नाही. आणि मग तो म्हटला ठीक आहे मी करतो लग्न. लग्न झालं. दैत्य गेला स्वस्थानासी, एके दिवशी ते कैकसी. सूर्य जाता असता चलासी, भोगपत्तीसी मागत. दैत्य आपापल्या स्वस्थानावर निघून गेला. आणि एक दिवसाचा प्रसंग, कैकसी सूर्यास्ताला जात असताना, आपले दोन शब्द परिचित आहे, एक सूर्योदय आणि दुसरा सूर्यास्त. जिथे सूर्याचा उदय होतो त्याला म्हणायचं, जिथे ज्ञानाचा उदय होतो त्याला म्हणायचं ज्ञानोदय, जिथे सूर्याचा अस्त होतो त्याला म्हणायचं सूर्यास्त. अशा सूर्यास्ताच्या वेळेला ती आपल्या नवऱ्याजवळ गेली. सूर्य जाता असता चलासी, भोग पतीसी मागत. आणि नवऱ्याला म्हणू लागली तुम्ही मला काय द्या, भोग द्या, मला तुमच्याकडं संभोगाची अपेक्षा आहे. जे संध्याकाळी होय गरिबीनी, तरी महातामसी जन्मे प्राणी. तो होम काळ साधोनी कैकसी मागे भोगाते. संध्याकाळच्या वेळेला जर संभोग झाला आणि त्या काळात जर गर्भ राहिला तर त्यापासून जन्माला येणार लेकरू हे तामसी प्रवृत्तीचं जन्माला येतं, महातामसी जन्मे प्राणी. तो होम काळ साधोनी कैकसी मागे भोगाते. आणि तसा वेळ त्या कैकसीने साधला आणि भोग मागू लागली संध्याकाळच्या वेळेला. मग स्वश्रीस भोग नेती जरी, तरी बाळ हत्या पडे त्याचे श्री. पत्नी जर भोग मागत असेल, पती जर तिला वेळेवर संभोगाला नकार देत असेल, संभोग तिच्याशी करत नसेल, ठेवत नसेल, तर त्याला बाळ हत्या करण्याचं पातक लागतं. कोणाला, पतीला. परी होम द्यावया दुराचारी जाऊ नदी ऋषी ते. म्हटले आता होम देऊन येतो, संध्याकर्म आहे करून येतो. रात्र भोगासाठीच पडलेली आहे, पण हिने ऐकलं नाही, होम द्यायला जाऊ दिलं नाही. मग जाऊ नेदी ऋषी ते. परम क्षोभून या ऋषी संतप्त झाले. अंगसंग केला तियसी, पण मनामध्ये कामाची इच्छा नव्हती. तिच्या इच्छेमुळे म्हणून ऋषी तिची इच्छा पूर्ण करण्याकरता प्रवृत्त झाले. कारण पत्नीची इच्छा पूर्ण करणं हे पतीचं काय असतं, काम असतं, धर्म असतो. आणि म्हणून तिची इच्छा पूर्ण करण्याकरता परम क्षोभून या ऋषी अंगसंग केला तेसी.
त्यांच्यामध्ये संबंध झाला. परमक्षोभन या ऋषी अंगसंग केला तेसी, म्हणे तू विप्र कन्या नवेसी, महातामसी पापरूपे. तिने संध्याकाळच्या वेळेला भोग मागितला. या ब्राह्मणाने, या पंडिताने तिला भोगही दिला, पण भोग दिल्यानंतर सांगितलं की तू विप्राची मुलगी असू शकत नाही. का? कारण ब्राह्मणाची स्त्री संध्याकाळच्या वेळेला कधीच भोग मागत नाही. कारण महातामसी पापरूप, तू साक्षात पापरूपीने दिसायला लागली, महातामसी दिसायला लागली. संध्याकाळच्या वेळेला, होम काळाच्या वेळेला तू भोगाची इच्छा केलीस. ब्रह्मराक्षस तुझे उदरी, पुत्र होतील दुराचारी. ब्राह्मणाची हत्या करणारे ब्रह्मराक्षस अशा पद्धतीचे पुत्र तुझ्या उदरी जन्माला येतील. येरी पतीचे चरण धरी एक तरी सुपुत्र दे जय. ती मात्र आता नवऱ्याचे पाया पडू लागली. ओ, तुम्ही आता मला श्राप दिलाय की तुझ्या पोटी सगळे दुराचारी जन्माला येतील, ब्रह्मराक्षस जन्माला येतील. माझी विनंती आहे तुमच्याकडे, एक तरी सुपुत्र जन्माला येऊ द्यात, एक तरी पुत्र चांगला माझ्या पोटी जन्माला येऊ द्यात. रावण आणि कुंभकर्ण, तिसरा भक्तराज बिभीषण, तो पितृवरदाने करून साधू पूर्ण जन्माला. ऐका, या कैकसीच्या पोटी रावणाचा जन्म झाला, याच कैकसीच्या पोटी कुंभकर्णाचा जन्म झाला. हे दोघे दुराचारी आहेत, पण याच कैकसीच्या पोटी भक्तराज असलेला बिभीषणाचाही जन्म झाला. कारण तिने नवऱ्याकडनं उशाप मागून घेतला होता, एक तरी सुपुत्र द्या म्हणून. तो सुपुत्र म्हणजे बिभीषण. तो पितृवरदाने करून साधू पूर्ण जन्मला. कुंभकर्ण जेव्हा जन्मला, मुख पसरून टाहो फोडिला. तेने भूगोल थरारीला, प्रलय गमला जीवासी. कुंभकर्णाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याने तोंड वाचलं, मुख पसरलं आणि टाहो फोडला, रडू लागला. कोण? पण त्या कुंभकर्णाच्या रडण्याचा इतका भयंकर आवाज होता की त्याने भूगोल थरारीला, सगळी पृथ्वी त्यांनी थरथर 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 करू लागली. प्रलय गमला जीवासी, सगळ्यांना असं वाटू लागलं, अरे अरे अरे, आता प्रलय काळच जणू काही जवळ आला की काय. अशा पद्धतीने त्या कुंभकर्णाचा हसणं होतं. ताटिका शृपनखा भगिनी जान. ताटिका आणि शृपनखा ही रावण, कुंभकर्ण, बिभीषणाच्या बहिणी होत्या. कोण कोण? ताटिका आणि शूर्पणखा. परित्यातरत्न बिभीषण. आता ही शूर्पणखा ही राक्षसी, ताटिका ही राक्षसी, रावण कुंभकर्ण हे राक्षस, पण बिभीषण मात्र भक्त निघाला. परित्यातरत्न बिभीषण, त्यामध्ये बिभीषण मात्र रत्न रूपाने जन्माला आला. कसं काय हो? हे सगळे पापी आहेत, याच्यात हा साधू कसा जन्माला आला? म्हटले ज्या पद्धतीने जैसा कागविष्टेत अश्वत्थ पावन, केवळ स्थान विष्णूचे. काग, काग म्हणजे कावळा. तो कावळा काय करतो? जे खाल्लं उडत 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 जातानाच तो विष्ठा करतो. ती विष्ठा जिथं पडली, विष्ठा जिथं पडली तिथून जन्म होतो. जे जे फळ त्यांनी खाल्लेलं आहे, ज्या फळाच्या बिया त्यांनी खाल्लेल्या आहेत, त्या बिया कागविष्ठेतून पडल्यामुळं त्याच्यातून त्या त्या झाडाचा जन्म होतो. कावळ्याने कावळ्याच्या विष्ठेतून, जैसा कागविष्ठेत अश्वत्थ पावन, अश्वत्थ म्हणजे पिंपळ, केवळ स्थान विष्णूचे. विष्णूने सांगितली विभूती, सांगितलेली 10व्या अध्यायात गीतेचा जो विभूती योग आहे त्यामध्ये देवाने सांगितलं, अश्वत्थामध्ये माझं स्वरूप आहे, मी अश्वत्थ स्वरूपाने. वृक्षामध्ये कोण आहे? मी अश्वत्थ आहे. की वायसात कोकिळा श्रेष्ठ, शिंपी माझी मुक्ता फळ, की दैत्यकुळी भजनशील प्रल्हाद पूर्वी जन्मला. ज्या पद्धतीने काळ्याच रंगाने दिसायला असलेले कावळ्यांचा थवा हजारो राहू द्यात, तर त्यामध्ये एक कोकिळा असेल तर ती कावळ्यांपेक्षा कशी आहे? रंगाने जरी सारखेच असली तरी गुणाने मात्र वेगळी आहे. शिंपी माझी मुक्त फळ, सगळे शिंपणे सारखेच दिसत असले पण ज्याच्यात मुक्त आहे, मुक्त फळ म्हणजे मोती आहेत, मोत्याचे मणी आहेत, ते शिंपले मात्र जसे त्याच्यामध्येच दिसतात पण त्यापेक्षा कशा असतात? वेगळे असतात. किंवा दैत्यकुळी भजनशील प्रल्हाद पूर्वी जन्मला, किंवा दैत्यकुळामध्ये भजन करणारा प्रल्हादाचा पूर्वी जन्म झालेला आपल्याला सगळ्यांना माहित आहे. यावरी गोकर्ण तीर्थी जाऊन तिघे करीत अनुष्ठान, रावणे आराधिला
अपरनारमन कुंभकर्णे कमलोद्भव श्री विष्णूचे आराधन करिता झाला विभीषण. त्यावेळेला हे तिघही गोकर्ण तीर्थावर गेले. तिघ कोण? रावण, विभीषण आणि कुंभकर्ण. रावणाने आराधना केली शंकराची. गोकर्ण तीर्थ जाऊनी तिघे करीत अनुष्ठान. रावणे आराधिला अपरनारमन. अपर्णा हे एक पार्वतीचं नाव आहे. तिने शिवजीला मिळवण्याकरता उपवास केले. काही दिवस जेवण करून फक्त नामचिंतन केलं. त्यानंतर जेवण सोडून दिलं, फक्त पाणीच प्यायला लागली. नंतर पाणी सोडलं, फक्त झाडाचं पान खायला लागली. नंतर पानही खाण्याचं सोडलं. पर्ण म्हणजे पान. पानही खाण्याचं सोडलं. अपर्ण, जी आता पानही भक्षण करत नाही, तिचं नाव अपर्णा. अशी असली पार्वती, त्या पार्वतीचा पती म्हणजे शिवजी रावणाने आराधायला सुरुवात केली. रावणे आराधिला अपरनारमन. कुंभकर्णे कमलोद्भव. कुंभकर्णाने ब्रह्मदेवाची आराधना केली. श्री विष्णूचे आराधन करिता झाला विभीषण. विष्णूची आराधना मात्र कोणी केली? विभीषणाने केली. ब्रह्मा येऊन वरदान देता झाला तिघाते. तिघांनाही ब्रह्मदेवाने येऊन वरदान देत झाला. काय वरदान दिलं? रावण मागे वरदान इंद्रादिदेव संपूर्ण यांशी बंदी शाळे रक्षण वर्तावे ती हिममाज्ञे. रावणाने वरदान मागितलं तर या पूर्ण पृथ्वी तलावरती माझं साम्राज्य असावं. रावण मागे वरदान इंद्रादिदेव संपूर्ण, इंद्र आदी करून जे देवता आहेत ते सगळ्या देवता यांची बंदी शाळे रक्षण, यांना सगळ्यांना मी बंदी शाळेत घालील आणि त्यांनी माझ्या आज्ञेने वर्तन करावं. वर्तावे ती ही मम आज्ञे. अशा पद्धतीचं रावणाने वरदान मागून घेतलं. संपत्ती संतती विद्याधन व्हावे सकळ कळा प्रवीण. म्हणले मला संपत्ती पाहिजे, मला संतती पाहिजे म्हणजे लेकरूबाळ पाहिजे, मला विद्या पाहिजे आणि मला धनही पाहिजे. सगळ्या कलामध्ये मी प्रवीण झालो पाहिजे. सकळ कळा प्रवीण व्हावे. अशा पद्धतीने रावणाने वरदान मागून घेतलं. या उपरी कुंभकर्ण, यानंतर कुंभकर्ण वर मागे अपेक्षित. कुंभकर्ण आता अपेक्षित वर मागू लागला. काय वर मागतो ऐका. तो देव झाले उद्विग्न काय मागेल कुंभकर्ण. देवता विचार करायला लागले, आता कुंभकर्ण काय वरदान मागेल बा, काही सांगता येत नाही. जर यांनी आता कदाचित काही चुकीचं वरदान मागितलं तर आपण सगळे मरू. हा, काय मागेल कुंभकर्ण की हे चराचर बक्षीन. का तो अशी मागणी मागतो, मला हे सगळं चराचर खायचंय. ब्रह्मदेव म्हणाल तथास्तु, तर तो सगळा खाऊन टाकेल. पैसे वरदान मागेल काय की गिळी न म्हणून न भूगोल. कदाचित तो असं म्हण मला ही पृथ्वी गिळायची आहे, अशी मागणी मागू शकतो तो. की दाढे घाली ना ऋषी मंडळ, नाही तर मग तो दाढीमध्ये ऋषी मंडळ अख्खं घालील. जगात जेवढे ऋषी ते सगळे चावील. मग सरस्वती ते देव सकळ प्रार्थित झाले ते दवा. मग सगळे देव सरस्वती जवळ गेले आणि हात जोडून उभे राहिले, प्रार्थना करू लागले. तू जिव्हाग्री वससी देवी. तू काय करते, प्रत्येकाच्या जिव्हाग्र भागावर बसते, तरी त्या दृष्टाशी भ्रांती घालवी. आता तू त्याच्याही जिभेवर विराजमान झाली आहे. तो काहीतरी चुकीचं मागेल, त्यामुळे त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी तू फिरव. लोकी सुखी राहीजी सर्वे ऐसे वदवी सरस्वती. जेणेकरून सगळे लोक सुखी राहतील अशा पद्धतीने काहीतरी लीला देवी तू कर. कुंभकर्ण आधीच राक्षस सरस्वती भ्रांती घाली विशेष. एक तर आधीच कुंभकर्ण राक्षस, त्याच्या सरस्वतीने त्याच्या डोक्यात काय केली, भ्रांती घातली. तो विधी म्हणे घट श्रोतास. त्यावेळेला तो ब्रह्मदेव घट श्रोत्रास म्हणजे कुंभकर्णास. घट श्रोत्र म्हणजे कुंभकर्ण, श्रोत्र म्हणजे कान, घट म्हणजे मडके, मडक्यासारखे ज्याचे एक 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 मोठे मोठे कान आहे. घट श्रोत्रास अशा कुंभकर्णास ब्रह्मदेव म्हणू लागले अपेक्षित माग काही, तुला काय पाहिजे माग. मग बोले कुंभकर्ण मज निद्रा दे का संपूर्ण. कुंभकर्ण म्हटला मला निद्रा दे. निद्रा दे म्हणजे झोप दे. अखंड करीन मी शयन चतुरानन अवश्य म्हणे, मी सारखं झोपून राहील. ब्रह्मदेव म्हणले बरं केलं बाबा, अवश्य अवश्य अवश्य. आता ऐका. तात्काळ निद्रा येऊनी पडला जायचा प्राणहीन. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणेपर्यंत त्याला निद्रा आली, तो झोपला पण पडला पण. ही निद्रा अशी आली का त्या निद्रा आल्याबरोबर तो कधी पडला कधी त्याला झोप लागली ते त्याला कळलं नाही.
सुषुप्ती माझी सर्व ज्ञान बुडून गेले तयाचे. त्याचं जे ज्ञान होतं ते सगळं सुषुप्तीत बुडून गेलं. मंद्राचळ आडवा पडिला की महावृक्ष उन्माळीला. ज्या पद्धतीने मंद्राचळ पर्वत आडवा पडल्यानंतर तो जसा दिसतो तसा कुंभकर्ण दिसत होता. की महावृक्ष उन्माळीला, मोठा असला वृक्ष पडलेला असल्यावर तो कसा दिसतो तशा पद्धतीने हा कुंभकर्ण पडलेला दिसत होता. निद्रा भरे घोरू लागला तेने दश दिशा घुमता ती. घोरू लागला. रात्रीच्या वेळेला घोरतात ना लोक, म्हणजे इतका घोरू लागला का त्या 10 दिशा अशा दुमदुमून गेल्या त्याच्या घोरण्याने. महिषी हस्ती श्वापदे काननी. काननी म्हणजे जंगलामध्ये म्हैस होत्या, हत्ती होते. श्वापद म्हणजे जनावर होते, कुत्रे होते. श्वासा सरसी प्रवेशती घाणी. त्यांनी श्वास घेतला का म्हैशी, हत्ती, कुत्रे, जनावर हे त्याच्या नाकात यायचे श्वास घेतल्यावर. घराणी म्हणजे नाक, नाकामध्ये प्रवेश करायचे. महिषे हस्ती श्वापदे काननी श्वासा सरसी प्रवेशती घराणी. मग बाहेर कधी पडायचे? उच्छ्वास टाकीता धरणी बाहेर पडती आरडत. त्यांनी असं केलं का सगळे जनावर त्याच्या नाकात जायचे. त्यांनी केलं तर सगळे जनावर बाहेर पडायचे. पडल्यावरती ते काय थांबत होते? आरडतच पडायचे ते. बाबा हे काय म्हणलं. निद्रा देहाची समाधी जाण. निद्रा जीवात्म्याचे आवरण. निद्रा ही देहाची समाधी. निद्रा ही जीवात्म्याचं असलेलं आवरण आहे. की भ्रांतीचे विश्रांती स्थान अज्ञान मूर्तिमंत. भ्रांत माणसाला वाटतं निद्रा म्हणजे विश्रांती, अज्ञानाची भूमिका असते. निद्रा तस्कराची सहकारी. निद्रा ही तस्कर म्हणजे चोराची मैत्रीण आहे. कारण चोर चोरी कधी करतो? दिवसा, रात्री करतो. मग रात्र जर झालं नसते तर चोरांनी चोरी केली असते का? म्हणजे ही रात्र चोराची कोण आहे? सहकारिणी आहे, मैत्रिणी आहे. तस्कर शब्दाचा अर्थ होतो चोर. लिहा. ध्याना अनुष्ठाना विघ्न करी चातुर्य विद्या कला कुसरी निद्रे माझी वृत्ती पै. ध्याना अनुष्ठाना विघ्न करी. ध्यान करायला एखादा बसला, अनुष्ठान करायला बसला की त्याला ती विघ्न करते. बघा तुम्ही एरवी झोप येत नाही पिक्चर पाहताना, कथा ऐकायला बसलं का असं होत, उग आळस देतात. का? कीर्तनी बैसता निद्रे ना गवले. बरोबर की नाही? कथा कीर्तनामध्ये झोप येत असते. अनुष्ठाना विघ्न करी चातुर्य विद्या कला कुसरी निद्रे माझी वृत्ती पे. तो फार विद्वान आहे, त्याच्याकडे फार चातुर्य आहे, पण त्याचं चातुर्य, त्याची विद्या, त्याच्या कला हे सगळं निद्रेमध्ये लुप्त होऊन जात. निद्रा मरणाची सांगातिनी. निद्रा ही मरणाची सोबती नाही. सांगातिनी म्हणजे सोबती. कोणाची? मेलेला मनुष्य जसा पडलेला असतो तसा झोपला मनुष्य. मेलेला तर त्याच्यात काय फरक असतो? निद्रा ही मरणाची सोबती नाही, सांगातिनी. निद्रा रात्रीची ज्येष्ठ वहिनी. ही झोप रात्री म्हणजे निशा, या निशाची मोठी बहीण आहे. ज्येष्ठ म्हणजे मोठी. निद्रा जीवाची विश्रांतीकारिणी. निद्रा जीवाला विश्रांत देणारी. आयुष्य हरवून येणे तसे विश्रांती देत नाही, मनुष्याचं आयुष्य हिरावून नेते. का? शतगणिले ते अर्ध रात्र खाय. येतं की नाही? शतगणिले ते अर्ध रात्र खाय. मनुष्याचं आयुष्य अर्ध हिरावून घेण्याचं काम कोण करते? निद्रा करते. स्थूल सूक्ष्म कारण हे पाहिजे बुडवणे जाते सुषुप्ती डोही. असो कुंभकर्णा शुद्धी नाही जागा कदा नोहेची. स्थूल सूक्ष्म कारण हे तिन्ही देह सुषुप्ती डोहात बुडून जातात. असू द्यात कुंभकर्णाला मात्र याची काही शुद्धी नव्हती, त्याची काही जाण नव्हती. शुद्धी नसणे म्हणजे जाण नसणे. जागा कदा नोहेची, तो कधीच जागा होत नव्हता. कुंभकर्ण निद्रा सागरी बुडवणे गेला हो रात्री. कुंभकर्ण दिवसा झोपायचा, रात्री झोपायचा. जे रात्री झोपतात तो झोपतात, पण दिवसा झोपतात 1 ते 3. ते कोण आहेत? कुंभकर्ण आहेत. पिता देखून चिंता करी म्हणे व्यर्थ जन्म याचा. आणि विश्रावा पाहिजे. अरे अरे अरे, कुंभकर्ण कायम झोपलेले, अरे व्यर्थ आहे जन्म याचा. मग तेने प्रार्थीला कमळासन मागत से वरदान. क्षणमात झाल्या एक दिन सर्व सुख भोगील. त्याने काय केली? प्रार्थना केली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा
6 महिन्यातून एक दिवस याला जागायची संधी द्या ना. कधी? 6 महिन्यातून एक दिवस तो जागा होईल अशी संधी द्या. मग बिभीषणाशी चतुर्वक्त्र म्हणे माग इच्छित वर, तव तो सत्वशील पवित्र काय बोलता झाला. आता ब्रह्मदेव बिभीषणाकडे गेले. बिभीषणा म्हटलं, बिभीषणा आता रावणाने मागितलं त्याला काय पाहिजे, कुंभकर्णाने मागितलं त्याला काय पाहिजे, तुला काय पाहिजे सांग. आणि मग त्यावेळेला तो काय बोलला ऐका. म्हणे सत्समागम, सच्छास्त्र श्रवण, दया क्षमा उपरती भजन, निंदा वाद द्वेष गाळून विष्णू चिंतन करीन मी सत्समागम करीन. मी चांगल्या ग्रंथाचं श्रवण करील. सत्समागम म्हणजे संतांची संगती करील. सच्छास्त्र श्रवण म्हणजे सत प्रतिपादन करणारं, ब्रह्म प्रतिपादन करणारं, विठ्ठल प्रतिपादन करणारं, देव प्रतिपादन करणारं जे शास्त्र आहेत त्या शास्त्राचं मी श्रवण करील. दया क्षमा उपरती भजन, माझ्या ठिकाणी दया ठेवील, क्षमा ठेवील, उपरती ठेवील, भजनाची वृत्ती माझ्या ठिकाणी ठेवील. पण मी काही गोष्टीचा त्याग करील. मी निंदा करण्याचा त्याग करील, वाद करण्याचा त्याग करील आणि द्वेष करण्याचा त्याग करील. मनुष्याने कधी कोणाची निंदा करायची नाही. निंदा करणारा हा ज्याची निंदा करतो त्याचं आयतं पाप आपल्याकडे घेतो. करती पातकाची धुनी, मोल न घेता साबणी, साबणी मोल न घेता पातकाची धुनी करती. सगळ्यात मोठं पाप हे निंदेचं पाप आहे. असती निंदकापाशी अखिल दोष, सगळे दोष हे निंदकाजवळ येऊन वस्ती करतात. त्यामुळे कधी कोणाची निंदा करायची? निंदकाचे घर शेजारी असावे कशा करता म्हटलंय, तो आपली निंदा करेल आणि निंदा केल्याबरोबर मोल न घेता साबणी, साबणीला एकही रुपया न घेता आपल्या पापाला तो क्षालन करील, पाप धुवून टाकील. असा निंदक असतो. निंदा कधी कोणाची करायची नाही. इथे महाराज म्हणतायत, विभीषण म्हणतायत की मी निंदा वाद द्वेष हे सगळं गाळून याचा निषेध करून विष्णू चिंतन करील. मी वादही करणार नाही. मनुष्याने संवाद केला पाहिजे की वाद? आनंद संवादात असतो की वादात? त्यामुळे संवादातून ब्रह्मज्ञान प्रगट होत असत. कृष्ण अर्जुनाचा जो झाला तो संवाद का वाद? प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हटलं जातं कृष्ण अर्जुन संवादे. कृष्ण अर्जुनाचा जो झाला तो संवाद आहे आणि कौरव पांडवाचा झाला तो वादातून हानी होते, संवादातून लाभ होतो. म्हणून संवाद झाला पाहिजे. वाद करणाऱ्यांनी वाद ज्याच्या बरोबर घालायचा त्याच्याशी आधी संवाद करावा. जर संवाद झाला तर मला नाही वाटत कोणासोबत कधी वाद. संवाद मनुष्याचा कमी झालाय म्हणून वादालाच वाचा फुटायला लागली. संवाद करत जा, एकमेकाशी बोलत जा, एकमेकाला समजून घेत जा. जर एकमेकाला समजून घेतलं तर वादच होणार नाही. द्वेष करणार नाही, कोणाचा मत्सर करणार नाही, द्वेष करणार नाही, एखाद्याला दोष लावणार नाही. मी काय करेल? विष्णू चिंतन करेन. नित्य मी विष्णूचं चिंतन करेल. असं कोण म्हटलं? विभीषण. आशा तृष्णा मनसा कल्पना, भ्रांती बुली इच्छा वासना, ममता अविद्या सांडून जाणा विष्णू चिंतन करणं. मी काही अपेक्षा ठेवणार नाही, आशा सोडून टाकेल. तृष्णा कशाची तहान ठेवणार नाही, काही पाहिजे अशा अपेक्षा मनात राहणार नाही. मनसा कल्पना, मनामध्ये असलेल्या काही कल्पना मी कधीच ठेवणार नाही. भ्रांती बुली इच्छा वासना ममता अविद्या या सगळ्यांचा मी त्याग करील आणि विष्णू चिंतन करीन. काम क्रोध मद मत्सर मोह लोभ अहंकार हे दूर करून साचार विष्णू चिंतन करीन. मी कामाचा त्याग करेल, क्रोधाचा त्याग करेल, मदाचा त्याग, मत्सराचा त्याग, मोहाचा त्याग, लोभाचा त्याग, अहंकाराचा त्याग करील आणि मी विष्णूचं चिंतन करील. धन्य बिभीषणाची स्थिती, केवळ ओतिली सुखाची मूर्ती. बघा हा ब्रह्मदेव किती किती हा बिभीषण किती 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 अशा पद्धतीने ज्ञानी पुरुष आहे. त्याच्या ज्ञानाचं वर्णन करत असताना श्रीधर स्वामी म्हणताय की हा बिभीषण, धन्य बिभीषणाची स्थिती. काय त्याची स्थिती आहे, काय त्याचं ज्ञान आहे, त्यांनी त्या ज्ञानाच्या मोबदल्यात विष्णूचं चिंतन मागून घेतलं. केवळ होतली सुखाची मूर्ती, तो साक्षात सुखस्वरूपच आहे की भक्तिरूप श्रीराम कीर्ती विस्तारले आधी पुढे सूर्य आदी उगवे दारुण अरुण, की ज्ञाना अगोदर भजन, की भजना आधी वैराग्य पूर्ण तैसा विभीषण जन्मला. ज्या पद्धतीने सूर्याच्या अगोदर त्याचे किरण उगवतात, अरुण हा सूर्याचा सारथी आहे, की ज्ञाना अगोदर भजन, ज्ञानाच्या अगोदर जसं भजन असतं, की भजना आधी वैराग्य,
भजन करण्याकरता आधी वैराग्य असावं लागतं. भज सेवायाम भज भजती म्हणजे सेवा करणं, भांडारकराचा धातू आहे. भजनाआधी वैराग्य पूर्ण तैसा विभीषण जन्माला, तशा पद्धतीने विभीषण जन्माला आला. तप अगोदर शुचित्व पूर्ण, तप करायचं म्हटलं तर अगोदर शुचित्व असावं लागतं की भक्तिरूप श्रीराम कीर्ती. तप अगोदर शुचित्व पूर्ण की बोधाआधी सत्वगुण, बोध मिळवायचा म्हटलं तर आधी सत्वगुण अंगी बांधावा लागतो की सत्वादी अद्भुत पूर्ण, पुण्य जैसे प्रगटते, सत्वगुणाआधीच पुण्य असावं लागतं की साक्षात्काराआधी निजध्यास, साक्षात्काराच्या अगोदर निजध्यास मिळावा लागतो, करावा लागतो. मननाआधी श्रवण विशेष, मननाच्या अगोदर आधी ऐकावं लागतं की श्रवणाआधी सुरस आवडी पुढे ठसावे, श्रवणाच्या अगोदर त्याच्या श्रवणाबद्दल अंतकरणात अनुराग निर्माण व्हावा लागतो की शमदमादी विरक्ती, आनंदादी उपरती की आत्मसुखादी शांती पुढे जशी ठसावी, शमदमाच्या आधी जशी विरक्ती लागते, आनंदाच्या आधी जशी उपरती लागते, आत्मसुखा आधी जशी शांती लागते, पुढे जशी ठसावी, तैसा आधी जन्माला बिभीषण, तसा अगोदर बिभीषणाचा जन्म झाला. जैसे फळा अगोदर सुमन, पहिल्यांदा फळ येत असताना फळाच्या अगोदर काय येतात. इथे आम्ही काही दिवस संस्थेला विद्यार्थ्यांना मिरच्या वगैरे खायला भेटाव्यात म्हणून मिरचीचे झाडं लावली होती. आता आपण त्याचं अवलोकन केलंय. त्या झाडाला सुद्धा आधी काय येतात, फुलं येतात. नंतर त्या फुलाचं रूपांतर कशात, आधी फुलं येतात. जैसे फळा अगोदर सुमन, फळा अगोदर जसे फुलं येतात, सुमन म्हणजे फुल. विधी संतोषाला ऐकून म्हणे वंशधन्य याच्यानी, ब्रह्मदेवाने त्याचं हे बोलणं ऐकलं की मी विष्णूचं चिंतन करील. ब्रह्मदेवाला फार आनंद झाला. म्हणजे वा, अख्ख्या वंशाचं कल्याण कोण करील, विभीषण करील. राम उपासक जे संत, तयाची लक्षणे हेच निश्चित, अमानित्व अदंबित्व अहिंसादी सर्व गुण जेथे. रामाचे जे भक्त आहेत ते अमानित्व अदंबित्व या गुणाने अहिंसादी सर्व गुण जेथे अंतरी निग्रह करून शांतिरसे भरले पूर्ण, आत्मस्तुती मनातून स्वप्ने जयासी नावडे. जे भक्त असतात, रामाचे उपासक असतात, त्यांना मान आवडत नाही. अमानित्व अदंबित्व, ते कोणाचा दंभ करत नाही, स्वतः दांभिक वृत्ती दाखवत नाही. अहिंसा आदी, ते कोणाची हिंसा करत नाही. अंतरी निग्रह करून शांती रसी भरले पूर्ण, ते अंतकरणात निग्रह करतात की मला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे. शांती रसाने ते परिपूर्ण भरलेले असतात. आत्मस्तुती मनातून स्वप्ने जयासी नावडे, त्यांना स्वतःची केलेली स्तुती कधीच आवडत नाही. कोणाला, राम भक्ताला. दुजयाचे दोष गुण रीती, हे कधी नावडे जयाचे चित्ती. दुसऱ्याचे दोष गुण ज्याच्या चित्ताला कधीच आवडत नाही तो राम भक्त आहे. नाही तर कपाळला किती मोठमोठाले गंध लावले असते, गळ्यात किती मोठ्याल्या माळा घातलेल्या असल्या, आणि जर दुसऱ्याचे दोष गुणावरती लक्ष असेल तर मग तो राम भक्त नाही. पराचे उत्तम गुण वानिती, न विसरती कदाही. दुसऱ्याचे जे चांगले गुण आहेत त्या गुणाचं कौतुक करतात. काही माणसं हे दुसऱ्याला कधीच चांगलं म्हणत नाही. हा, तो चांगलं गायन करतो बरं का, तर तो चांगलं गायन करतो असं कधीच म्हणत नाही. का बरं, यांना कमीपणा येईल म्हणून. हा, पण ते पराचे गुण, पराचे उत्तम गुण वानिती, दुसऱ्याचे चांगले गुण वर्णन करतात. कदाही न विसरती, आणि परमेश्वराला कधी ते विसरत नाहीत. गर्व नेणं ते अनु मात्र, ते कशाचाही गर्व करत नाही. ते एकच टिपून बसला असतो, तो म्हणतो पट्ट्यासारखा कीर्तनकार कोणी नाही. कोणाशी न बोलत ते निष्ठूर, कोणालाही कठोर बोलत नाही, शिवी तर देतच नाहीत. जर शिवी देत असतील तर ते राम भक्तच नाही. कठोर बोलत नाहीत, एखाद्याच्या मनाला त्रास होईल, इजा होईल, ठेच लागेल असं बोलत नाही. आपली निंदा ऐकता साचार तिरस्कार नुपजेची, आपली निंदा एखादा करतो हे ऐकल्यानंतर त्याच्याबद्दल तिरस्कारही करत नाही. आपल्याला जर म्हटलंय अमुक अमुक तुझ्याबद्दल असं म्हणत होता, आपण म्हणतो असं का, पाहतोच त्याच्याकडे, बरोबर की नाही. पण राम भक्त तो असतो जो आपल्याबद्दल निंदा एखादा करतो हे ऐकल्यानंतरही त्याच्याबद्दल मनात तिरस्काराची भावना येऊ देत नाही. न उपजेची, त्याच्या मनामध्ये अंतक तिरस्काराची भावना उपजत नाही, निर्माण होत नाही. उपजणे म्हणजे निर्माण होणं. जैसे मेघ क्षार जळ प्राशिती, परी पृथ्वीवरी गोड वर्षती. ज्या पद्धतीने मेघ असतात ना, ढग, ते समुद्रावरती बाष्पीभवन होत असत. त्याच्यातलं ते क्षार जल असतं त्याचं प्राशन करतात कोण, मेघ, ढग. पण पृथ्वीवरती मात्र ते कसं वर्षाव करतात पाण्याचा, खारट पाण्याचा वर्षाव करतात, गोड पाण्याचा वर्षाव करतात.
धेनू तृण भक्षणे देते क्षीरामृता सारिके. धेनू म्हणजे गाय. गाय काय करते? गवत खाते. तृण म्हणजे गवत. तृण भक्षणे क्षीर अमृता सारिके देते. अमृतासारखं क्षीर म्हणजे दूध देते. कोण? धेनू. धेनू म्हणजे गाय. ती तृण म्हणजे गवत खाऊन अमृतासारखे क्षीर म्हणजे दूध देते. इक्षुदंडाची घाली ती खत तरी गोड होय रस भरीत. गंगा पाप जाळून पुण्य देत तैसे संत जाणावे. इक्षुदंड म्हणजे ऊस. त्या ऊसाच्या झाडाला खत घातलं तरी गोड होय रस भरीत. ऊसाच्या झाडाला खत घातलं जातं पण त्या खताच्या प्रभावाने ते काय होतं? गोड होतं. गोड होतं. गोड. गंगा पाप जाळून पुण्य देत तैसे संत जाणावे. गंगा लोकांचे पाप घेते पण तरी सुद्धा इतरला पुनीत करत चालते. तशा पद्धतीने संत असतात. परीस लोह काळी माझा कोण तात्काळाची करी सुवर्ण तैसाची महाराज सज्जन परदोशी लपविती. परीस जो असतो ना तो लोखंडाला त्याचा स्पर्श झाला लोह काळीमा त्याच्या ठिकाणी असले लोह नावाची काळीमा झाकून ती दूर करून तात्काळाची सुवर्ण करीत लगेच सोन्याचं करतो. कोण? परीचाचा संबंध लोखंडाशी आला तर ते लोखंड लोखंड न राहता त्याचं सोनं बनत असतं. तैसेची महाराज सज्जन परदोष लपविती. त्याच पद्धतीने जे सज्जन लोक आहेत ते दुसऱ्याच्या दोषावर पांघरून घालतात. जसं परीस लोखंडाला स्पर्श करून लोखंडाचं लोखंड पण झाकून टाकतो, त्याचा अवगुण झाकून टाकतो. तसे साधू संत पराचे दोष गुण झाकून टाकतात. जैसे कुळवंत कामिनी अवयव झाकी शोभा क्षणोक्षणी. ज्या पद्धतीने कुलवान घराण्यातील एखादी स्त्री ती नित्य आपले अवयव झाकते, अंगावर पदर घेते, अंग उघड दिसू देत नाही. तैसे आपली सुकृत झाकून सज्जन ठेविती. त्या पद्धतीने आपण केलेलं पुण्यकर्म हे सज्जन झाकून ठेवतात. आणि दुर्जन जे असतात ते वाचेच्या चौबारावर मानतात. का वाचेची हा चौबारा घातली या धर्माचा पसारा. धर्मचित्वा धर्म होय विरादंब तो जाणे. हे ज्ञानेश्वरीतील ओवी आहे. असो सर्व लक्षणयुक्त बिभीषण परमभक्त. सर्व लक्षणाने युक्त असलेला हा बिभीषण परमभक्त आहे. तयासी विष्णू नाभ सत्य वर देता झाला. त्याला विष्णू भगवान वर देते झाले. काय वर दिला? विरंची मने साचार. विष्णू नाभ विष्णूने नाही वर दिला, विष्णूच्या नाभी कमळातून ज्याचा जन्म झाला असा ब्रह्मदेव वर देता झाला. त्यावेळेला विरांची म्हणे साचार तुझं भेटेल रघुवीर. विरांचीने म्हणजे ब्रह्मदेवाने सांगितलं की तुला एक दिवस रामाची प्राप्ती होईल. तो चिरंजीव करला निर्धार शशीमित्र असती जो तो तुम्हाला चिरंजीव करील. कोणाला? बिभीषणाला. असं कोणी सांगितलं? ब्रह्मदेवाने. रावण कुंभकर्ण ते वेळे मिळविती राक्षस दळे. रावण आणि कुंभकर्णाने राक्षसाचं साम्राज्य निर्माण केलं. राक्षस दळे प्रहस्त महोदर पातले प्रधान झाले रावणाचे. मोठे मोठे लोक राजे लोक रावणाकडे आले, रावणाचे प्रधान झाले, सेवक झाले. कोण कुठले कोण कोण त्यांचं नाव काय? विद्युतजिव्ह, जंबुमाळी, वज्रदंष्ट्र, विरूपाक्ष बळी, खर, दूषण, त्रिशिरा, सकली, विद्युन्माल्ली, माल्यवंत एवढे सगळे मत्त महामत्त युद्धोन्मत्त माजलेले, जास्त माजलेले, युद्धाने माजलेले. मत्त म्हणजे माजलेले, महामत्त म्हणजे फार माजलेले आणि युद्धोन्मत्त म्हणजे युद्धाच्या इच्छेने माजलेले. शुक सारण दुर्धूर समस्त. शुक सारण दुर्धर बळ महाबळ धावत रावण वेष्टीत सर्वई. बळ नावाचा दैत्य, महाबळ नावाचा दैत्य, सगळे मोठे मोठे अशा पद्धतीचे राक्षस रावणाच्या सैन्यात भरती झाले. सकल जळभार घेऊन लंकेवरी गेला रावण. आता सगळं सैन्य घेऊन रावण कुठे गेला? अतिक्रमण करण्यासाठी, लंका मिळवण्यासाठी. मुळात आता ध्यानात घ्या, विश्रवा जो आहे त्या विश्रवाला एक पुत्र भारद्वाजीच्या मुलीपासून झाला होता, महासतीपासून. त्याचं नाव कुबेर. त्या कुबेराला ब्रह्मदेवाने काय दिली होती? लंका दिली होती. ही लंका सुमाली नावाच्या दैत्याने पाहिली, त्याला वाटलं ही लंका आम्हालाही मिळावी. मग ही लंका सध्या कोणाची आहे? कुबेराची बापाची, विश्रवाची आहे. मग विश्रवाने जर अजून एक लग्न केलं, माझ्या मुलीसोबत लग्न केलं, कैकसी सोबत लग्न केलं, तर या लंकेमध्ये दोन हिस्से होतील. म्हणजे कुबेर रावणाचा सक्का सावत्र भाऊ आहे.
भाऊ झाला म्हणजे त्याचा हिस्सा होतो ना. बापाच्या हिस्सात एकाच मुलाचा वाटा असतो की दोघांचाही? दोघांचाही वाटा असतो. म्हणजे कुबेराचाही वाटा राहील आणि माझ्या मुलीपासून त्याला जे लेकरं होतील कैकसी पासून त्यांचाही या लंकेमध्ये हक्क राहील आणि एक दिवस कुबेराच्या ढोंगणावर लाथा मारून ही लंका नगरी आपल्याला मिळवायची असा सुमालीने विचार केला होता. तसंच झालं. सकळ दळभार घेऊन लंकेवर गेला रावण. सगळं मिळवलं, दळभार घेऊन सैन्य घेऊन लंकेवर आक्रमण करण्याकरता रावण गेला. कदा नाटोपे वैश्रवण, पण कुबेर मात्र काय आकळला गेला नाही. बहुत युद्ध करिता पै, फार युद्ध केलं पण कुबेर काही आवरला नाही. रावणापुढे कुबेर हा अतिशय धनुर्धारी अशा पद्धतीने होता. कुबेराने रावणाचा पराजय केला. मग रावणे काय केले? पितयाचे पत्र आणले. मग रावणाने काय केलं? बापाजवळ गेला. रावणाचा बाप कोण? विश्रवाजवळ रावण गेला. कुबेरासी पाठविले येरी वंदिले मस्तकी, आणि त्यांच्याकडनं पत्र आणलं आणि ते पत्र कुबेराला पाठवून दिलं. कोणाचं पत्र? विश्रवा विश्रवाचं पत्र कुबेराजवळ दिलं. कुबेर मात्र सत्वगुणी होता म्हणून कुबेराने बापाचं पत्र आलं म्हणून त्याला नमस्कार केला. उकलोनी वाची वैश्रवन, पत्र उघडलं, उकललं आणि वाचू लागला. आत लिहिले वर्तमान, तुझा सापत्न बंधू रावण लंका भुवन दिजे. त्यामध्ये बापाने असं लिहिलं, तुझा सावत्र भाऊ जो रावण आहे त्या रावणाला लंका देऊन टाक. पितृ आज्ञा ते वेद वचन मानून निघाला वैश्रवन. कुबेराने पित्याच्या आज्ञेला प्रमाण मानलं. लंकेचा मोह ठेवला नाही, लंका नगरी देऊ केली. कोणाला? म्हणजे खरी लंका नगरी कोणाची? कुबेराची. तिच्यावर अतिक्रमण केलं कोणी? रावणाने. पितृ आज्ञा ते वेदवचन मानून निघाला वैश्रवन. सकळ संपत्ती पुष्पकी घालून वीरांची पाशी गेला. सगळी जी संपत्ती होती ती पुष्पक विमानात घातली आणि ती पुष्पक विमानात घालून तो ब्रह्मदेवाजवळ गेला. मग कनकाद्रीचे पठारी, कनकाद्री म्हणजे मेरू पर्वताच्या पठारावर, निर्मुनी अलकावती पुरी, त्याने अलकावती नगरी निर्माण केली. कुबेर तेथे अवसरी विष्णुस्तुते स्थापिला. तिथे त्या ठिकाणी विष्णुस्तुते म्हणजे ब्रह्मदेवाने कुबेराला त्या ठिकाणी स्थापन केलं. आळंदीचे नाव एक अलकावती बरं का. असं म्हणतात कुबेराने रावणाच्या भीतीने सगळी संपत्ती, कुबेराने रावणाच्या भीतीने आपल्या जवळ असलेली सगळी संपत्ती ही सुवर्ण पिंपळाच्या खाली खोवलेली आहे, रोवलेली आहे, ठेवलेली आहे. पूर्वी धन बँकेत साठवायची व्यवस्था नव्हती. पूर्वी धन जमिनीखाली गाडायचे आणि म्हणून कुबेराने रावणाच्या भीतीने ते धन सुवर्ण पिंपळाच्या खाली, आळंदी ही नगरी, हिचं नाव अलकावती, या अलकावतीतील सुवर्ण पिंपळाच्या खाली हे धन पुरलं म्हणून त्या पिंपळाला सुवर्ण पिंपळ म्हणतात. तो पिंपळ ज्ञानोबाच्या समोर जायचे द्वारी सोन्याचा पिंपळ. ऐका. मग कनकाद्रीचे पठारी निर्मुनी अलकावती पुरी, कुबेर तेथे अवसरी विष्णुस्तुते स्थापिला. मायासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. दीर्घ ज्वाळा बळीची पौत्री ती दिदली कुंभकर्णा. सरसा सरमा नामे गंधर्व कन्या ती दिदली विभीषणा. सकळ बुप शरण रावणा लंकेश येते भयेची. आता ऐका. म्हणले का हो, सगळं झालं. तुम्ही रावणाचा जन्म सांगितला, कुंभकर्णाचा सांगितला, विभीषणाचा सांगितला, त्यांनी लंका नगरी मिळवली ते सांगितलं, पण रावणाचं लग्न कोणासोबत झालं सांगा ना. का बरं? अहो लग्न लागलं म्हणजे जेवता येईल आम्हाला. ऐका म्हटले. मायासूर नावाचा एक राक्षस, त्या मायासुराची मुलगी मंदोदरी. मंदोदरी कोणाची मुलगी? मायासुराची. मंदोदरी आणि शक्ती, मायासुराच्या दोन मुली, एक मंदोदरी आणि दुसरी शक्ती, या रावणाला दिल्या. देता झाला रावणाप्रती. आता बळीराजाची मुलगी जिचं नाव दीर्घ ज्वाला, ती दीर्घ ज्वाला दिली कुंभकर्णाला. कुंभकर्णाच्या बायकोचं नाव दीर्घ ज्वाला. सरमा नामे गंधर्व कन्या, एका गंधर्वाची मुलगी, तिचं नाव सरमा. काय? सरमा. ती सरमा नावाची मुलगी बिभीषणाला दिली. रावणाच्या बायकोचं नाव मंदोदरी आणि शक्ती, कोणाच्या मुली? मायासुराच्या मुली. बळीराजाची मुलगी असली दीर्घज्वाला ही कोणाची पत्नी?
कुंभकर्णाची पत्नी आणि सरसा नावाची गंधर्व कन्या ही बिभीषणाची पत्नी. सकळ भूप शरण रावणा लंकेशी येते भयेची. सगळे मोठे मोठे नगरवासी लोक, मोठे मोठे राजे हे रावणाला बळच शरण येत होते. रावणे सर्व देश जिंकले, गायी ब्राह्मणाशी धरून बळे. मुखी घालवणे सगळे दाढे खाली रगडीत. रावणाने सर्व देशाला जिंकलं. गायी ब्राह्मणाला बळच धरून मुखात घालू लागला आणि दाढे खाली त्यांना रगडू लागला. 85 पर्यंतच्या दुसऱ्या अध्यायातलं पूर्ण झाल्या. पुढलं चिंतन उद्याच्या भागात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. ऐका, आपण रामविजय या ग्रंथाचं क्रमशः निरूपण करत आहोत. यथामती यथावकाश दररोज ग्रंथावर बोलण्याचा मानस आहे. ग्रंथ हा पूर्ण झाल्यानंतर हरिविजय, भक्तविजय, भक्त लीलामृत, संत लीलामृत, पांडव प्रताप अशा वेगवेगळ्या ग्रंथाचं चिंतन आपण या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून करणार आहोत. म्हणून या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.